यासाठी आहे, काय होतंय, 7वीची शाळा चालू आहे, पण बाकी बाजूला एक प्रायव्हेट शाळा आहे 8वी 9वी 10वी. मग तिथे कायदा काय म्हणते, 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर पण जर 8वी 9वी 10वी असं ते 7वीला 8वी करू नका. ते कुणी सांगितलं करू नका? जिल्हा परिषद शाळा काय वाढवायच्या आपल्या? मी तेच म्हणलं मंत्री महोदय, इथं 7वीची शाळा आहे, चांगली उत्तम शाळा चालू आहे आणि त्याची व्यवस्थित असं ना, त्याला 8वीचा वर्ग चालायचा नाही. मला बळवणीचं काय त्यामुळे लय त्रास झाला. मी मुंबईपर्यंत गेलो, बळवणीला 8वीचा वर्ग दिला. तिथं बाजूलाच एक शाळा होती, आपल्या माऊलीची शाळा होती. तिथं मी त्या शाळेचे फोटो काढले, त्या शाळेचं ग्राउंडचं कसं आहे काय आहे सगळं काढलं. मी ते फोटो सेट नेऊन दाखवलं त्या मॅडमला. म्हणलं हे अशी शाळा घालायची का विद्यार्थी? आम्ही तर 7 रूम दिल्या. PM ह्याच्यामध्ये ती शाळा घेतली आहे मी, आणि त्या शाळेला देणं गेले ते. आता फुलकडची असे बऱ्याच ठिकाणचे प्रॉब्लेम होते असे, म्हणजे आता ह्याला नीटच करावं म्हणून प्रश्न. म्हणजे आम्ही काय केलं, मी ते आता व्हिडिओ बघितला आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये असं इच्छा प्रकट झाली. मी सरांचं जाऊन आम्ही स्वागत प्रत्यक्ष करायचं. आणि हे बॅच बिल आम्ही लावून ज्या फिरतो ते बरेचसे लोक मला बघून विचारतात की पडेल तो पडेल काय. ह्याचं उत्तर कसं आहे की सर, मी एक सामान्य घरचा आहे आणि मी जेवढा नाही शिकलो त्यापेक्षा माझ्या मुली आज दोन्ही मुली हायकोर्टामध्ये आहेत. हो बरोबर. आणि माझी मिसेस बी एक सरकारी वकील आहे वसमतला. तर हे शिक्षणाचं जे वजन आहे आणि ह्या वजाला आपण समजा थोडंसं पुश केलं, आम्हाला हे असं उजेड दिसायला की येणाऱ्या भविष्य काळामध्ये कधी आम्हाला आता ह्या नावाचं आम्ही संघटनच तयार व्हायची आमचं. आणि या संघटनेच्या माध्यमातून एक मुद्दा खूप जरुरी आहे. एका दिवशी येऊन सांगा ना मला, ते मुद्दा कसं आहे आम्ही रेटिंगमध्ये देऊ. आणि जर ते मुद्दा हे पडेंगे तो बडेंगे आणि आपल्या माध्यमातून झालं तरी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये करोड रुपयाचं काम होणार आहे. आणि मी सांगा ते करू, सांगायचं तेवढी इच्छासाठी आलो सर. सांगा ते करू नक्की. जेवण करून जा, खाली जेवण करून जा.